तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता म्हणजे नवीन वर्षाचा जानेवारीचा जो हप्ता आहे तो कधी येणार आहे याची तारीख आता फिक्स करण्यात आलेली आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची आतुरता सर्वच बहिणींना लागलेली असते. आता याची तारीख इथे फिक्स करण्यात आलेली आहे. काय तारीख असणार आहे संपूर्ण माहिती आपण इथे सविस्तरपणे जाणून घेऊया. मित्रांनो, आपल्या ज्या महिला व बाल विकास मंत्री आहे अदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे. आपण इथे पोस्टरच्या माध्यमातून पाहू शकता. सोबतच आपण पुढे कटिंग सुद्धा पाहणार आहे संपूर्ण सविस्तरपणे. तर बघा मित्रांनो, 3,690 कोटी रुपयाच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आलेली आहे. 26 जानेवारी 2025 पर्यंत सर्व पात्र भगिनींना लाभ हस्तांतरण होणार आहे. याबाबतची स्पष्टपणे माहिती मित्रांनो अदिती तटकरे महिला व बाल विकास मंत्री यांनी दिलेली आहे. तर घाबरण्याचं कारण नाहीये. येणाऱ्या 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यामध्ये डीबीटी द्वारे ट्रान्सफर केले जाणार आहेत. सविस्तरपणे माहिती पाहायची म्हणली तर आपण इथे बघू शकता मित्रांनो, 16 तारखेचीच न्यूज आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या 26 जानेवारी पूर्वी दिला जाणार आहे. 26 जानेवारीच्या आधीच पैसे येणार आहेत मित्रांनो, म्हणजे 26 जानेवारी पर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये हळूहळू पैसे यायला चालू होणार आहेत. या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी 3,690 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने आज मान्यता दिलेली आहे. या योजनेसाठी जानेवारीसाठी आवश्यक 2,690 कोटीच्या निधीला आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे. 26 जानेवारी पूर्वी हा निधी लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केला जाईल असे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. तर लाभार्थी महिलांनी निश्चित राहायचंय. 26 जानेवारीच्या पूर्वी जानेवारी महिन्याचा लाडक्या बहिणीचा हप्ता खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. भेटू मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.